नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल की आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे। तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काही नवीन माझी शॉपिंग, जी की खूप दिवस झाले मी काही शॉपिंग केलीच नव्हती आणि तुमच्याबरोबर शेअर सुद्धा केली नव्हती, कारण की त्याचं रिझन सुद्धा होतं वाढतं वजन। यामुळे मला शॉपिंग करू की नको असं व्हायचं। दर महिन्याला म्हटलं तरी जे काही आधीचे ड्रेस होते ना ते मला फिट होत होते, त्यामुळे घेऊ की नको असं मला खूप सारे प्रश्न पडायचे। पण म्हटलं चला थोडंसं प्लस साईज मध्ये घेऊया, सध्याला तरी त्याला फिटिंग करता येईल आणि नंतर मग जर वजन वाढलं किंवा मी कमी सुद्धा करू शकते, कारण की याआधी पण खूप वेळा डाएट वगैरे म्हणा किंवा हेल्दी फूड वगैरे या सर्व गोष्टी करून मी कमी सुद्धा केलेलं आहे। पण आता सिच्युएशन अशी की काम खूप जास्त आहे, जसं की स्टिचिंगचं काम असेल, घराचं, त्यानंतर रामचं, या सर्व गोंधळामधून स्वतःला वेळ देणं मला काय होत नाही। पाहूयात आता स्वतःला वेळ सुद्धा देईन आणि वजन सुद्धा आपण कमी करूयात। पण आता सध्याच्या वजनासाठी जे काही ड्रेसेस मी घेतलेले आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आणि त्यासोबत माझी शॉपिंग कशी वाटली ती सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा। तर चला जास्तीचं न बोलता मी लगेचच व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात पहिल्यांदा तर मी सिंगल कुर्ती सुद्धा घेतलेल्या आहेत। या व्यतिरिक्त कॉर्ड सेट जे की खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि त्यानंतर 3 पीस सेट जे की आपल्याला काही फंक्शन वगैरे असेल, मग वेडिंग असो, कोणाचा बर्थडे पार्टी असो, त्यावेळेस आपण जे घालतो असे 3 पीस सेट सुद्धा मी 2 घेतलेले आहे। तर चला एक एक करून सर्व जे काही सेट आहे ते तुम्हाला दाखवते। सुरुवातीला जे काही सिंगल टॉप मी किंवा लेगिन्स वरती, प्लाझो किंवा सिगरेट पॅन्ट वरती आपण जे कुर्तीज घालतो ते तुम्हाला दाखवते। सगळ्यात पहिले तर हा एक मी घेतलाय आणि याचं फिनिशिंग आणि त्यानंतर जे काही वर्क केले ते तुम्हाला जवळून मी दाखवते। इतकं सुंदर घेतले आणि त्यानंतर यामध्ये मी घेतलेले एक्सेल साईज। तर काय होते साईज मध्ये डबल एक्सेल जर 2 पीस सेट असेल तर डबल एक्सेल साईज घ्यावं लागते, नंतर पॅन्ट मला एकदमच टाईट होते आणि टॉप एकदम परफेक्ट बसतो किंवा लूज होतो, पाठीमागून एक एक टक्स टाकला तरी सुद्धा होते। पण आता टॉपच फक्त मी घेतले त्यामुळे एक्सेल साईज मध्ये घेतले, फक्त याला एक एक टक्स केला की एकदम परफेक्ट मला बसतील। तर अजून तरी मी वेअर केलेलं नाही, कारण की स्लीव्ज वगैरे सुद्धा अटॅच केलेले नाहीयेत। घेऊन गेले होते मी गावाकडे, ऍक्च्युली काही स्लीव्ज वगैरे बसवेल तिकडे गेल्यानंतर निवांत, पण असं काहीच झालं नाही। परत रिटर्न घेऊन आले, आता इथंच मला बसवावं लागेल। तर अशा पद्धतीचा जो काय आहे ना तो टॉप आहे। लांबीला ना खूप जास्त आहे, लेगिन्स वरती मला असं वाटतं खूप छान जाईल। कपड्याच्या बाबतीत मी खूप चूजी, म्हणजे मला कपडे सिलेक्ट करायला खूप जास्त वेळ लागतो ऍक्च्युली, कारण की मला जर मनासारखं नाही भेटलं मी अजिबात सुद्धा खरेदी करत नाही, कोणी किती फोर्स करू तरी नाही घेत। जेव्हा मला पसंत पडेल तेव्हाच मी घेते। तर असं माझं कपड्याच्या बाबतीचं काही तर सिलेक्शन असतं। तर कलर कसा वाटतो ते मला नक्की सांगा आणि छोटे छोटे असे सिक्वेन्स आणि जे काही बीड्स असतील ना त्यांच्या जे काही बुट्टी वर्क सुद्धा आपण म्हणू शकतो असं केलेलं आहे। आणि सिंपल लॉंग असा कुर्ता आहे आणि स्लीव्स सुद्धा 3/4 दिलेले आहेत। आता ज्यावेळेस अटॅच करेल त्यावेळेस ब्लॉग मध्ये वगैरे तुम्हाला दिसेल, तर अशा पद्धतीचे ते स्लीव्स सुद्धा दिलेले आहेत। तर स्लीव्ज अटॅच करेल, त्यानंतर मग डेली यूज साठीच मी घेतलेलं आहे, जेणेकरून की कम्फर्टेबल, म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर व्यवस्थित घालता येईल, गरमी वगैरे होणार नाही। आणि अस्तर आहे महत्वाचं म्हणजे। तर हे जे ड्रेस आहेत ना ते मी काही व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली घेतलेले आहेत आणि काही जे आहेत ते अशीच घरगुती शॉपिंग घालण्यासाठी असं म्हणून घेतलेलं आहेत। आणि हे सर्व जे काय आहेत ते गिफ्टच आहे, यांच्याकडून मी माझ्या स्वतःच्या पैशातून काही खरेदी केलेला नाही। काय होतं माहिती का, ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं काहीतरी इन्कम किंवा कमवत असता काहीतरी, म्हणजे सफिशियंट अमाऊंट तुमच्यासाठी, तर त्यावेळेस तुम्ही ना खूप जास्त म्हणजे घेतच नाही वस्तू। मला असं वाटतं आपण ना ज्यावेळेस दुसऱ्याकडून आपल्याला काही घ्यायचं असेल तर त्यावेळेस आपण खूप जास्त डिमांड करतो, पण स्वतःच्या पैशातून घ्यायचं म्हटलं की कंजूस होतो। थोडक्यात तुम्ही कंजूस हा शब्द म्हणू शकता, तसंच काहीच माझं झाले। मी यातला एकही घेतला नाही, हे दोन्ही व्हॅलेंटाईन्स डेच्या नावाखाली किंवा घरगुती वापरायला पाहिजे असं म्हणून यांच्याकडूनच हे मी ड्रेस घेतलेले आहेत। तर हा होता फर्स्ट, कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। याच्या खाली जी काही गोल्डन लेगिन्स आहे ती सुद्धा आहे माझ्याकडे आणि घरी घालायचं असेल तर ब्लॅक सुद्धा घालेन मी। तर असा होता फर्स्ट। त्यानंतर हा सेकंड वाला, हा जो आहे ना तो यांना पसंत पडला होता ज्यावेळेस आम्ही शॉपमध्ये गेलो त्यावेळेस। तर ऍक्च्युली हे कुठून घेतले मी तुम्हाला सांगते, जर कोणी पुण्यामध्ये जर वाघोलीमध्ये राहत असेल तर जिथे चंद्राचं शॉप आहे ना, म्हणजे जिथं ब्लाऊजचं मटेरियल वगैरे सर्व भेटतं फडई चौकामध्ये, तिथेच मी घेतलेला आहे। त्याच्या शेजारी शॉप आहे, तर त्या शॉपमधून हा कुर्ता नंतर मला खूप जास्त आवडला आणि घातल्यानंतर सुद्धा लुक खूप छान होता। जर मला पॉसिबल झालं ना तर साईडला मी क्लिप सुद्धा अटॅच करेन, जेणेकरून की तुम्हाला पाहता येईल कशा पद्धतीचं दिसतंय काय। तर अशा पद्धतीचा हा सुद्धा लॉंग कुर्ता आहे आणि अशा पद्धतीची जी काही फ्लावर प्रिंट आहे ना ती आहे। याला अशा कलरचीच लेगिंग मी घेईल, कारण की तिथं माझ्या साईजची नव्हती, म्हणजे लायक्राची थोडक्यात मी घालते तर ती नव्हती तिथे, मग मला डीमार्टमधूनच घ्यावे लागेल, तिथे छान भेटतात क्वालिटी वगैरे आणि रिजनेबल असतात। तर अशा पद्धतीची घेतली आणि समोरून जे आहे इथे नॉट देऊन त्याला छोटंसं असं लटकन दिलंय।
तर छान आहे आणि समोरून नेक सुद्धा एकदम ट्रेंडिंग असा छान वाटतोय हा. कलर वगैरे सुद्धा छान आहे. आता हा तर मी घरी वेअर नाही करणार, कुठे येण्या जाण्यासाठी ठेवेल, कारण की मला हा खूप आवडलाय. खूप व्हायब्रंट आणि लाईट असा कलर आहे, म्हणजे पेस्टल कलर म्हणू शकतो, व्हाईट आपण. तर हा एक आहे आणि खूप प्रिंट वगैरे पण छान आहे, सिंपल सोबर. ज्यावेळेस मॅचिंग लेगिन्स किंवा प्लाझो वगैरे भेटेल त्यावेळेस छान दिसेल. याला सुद्धा लाइनिंग आहे आतून आणि त्यानंतर मग साईडने असं ना कॅनॉसची पट्टी लावलेली आहे. तर छान म्हणजे फिनिशिंग साईडने जे काही कटचं फिनिशिंग आहे ना ते छान येईल. तर हे दोन जे टॉप आहेत ना, तर हे 1200ला 2 घेतलेत, मला वाटते 1200 मध्ये 2. तर कसे भेटलेत मला नक्की सांगा. तर हे 2 जे आहे त्याचा तर प्रश्न सुटला. त्यानंतर मग घेतलेले आहे 2 कॉर्ड सेट. एक जो कॉर्ड सेट आहे तो तुम्ही ज्यावेळेस मी घरी गेले होते मम्मीकडे त्यावेळेस तुम्ही पाहिला असेल, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते. या व्यतिरिक्त हा एक घेतलाय, पण याचा मसला किंवा प्रॉब्लेम झाला तुम्ही असं म्हणू शकता. पॅन्ट जे आहे ना ती मला खूप जास्त टाईट होते आणि तिथे प्लस साईज मध्ये दुसरी पॅन्टच नाहीये. त्यामुळे हा एक्सचेंजसाठी तर मी नेला होता, पण तिथे नव्हता. म्हणजे जी काही शेजारची दिदी आहे तिच्या जवळ दिलं होतं, पण प्लस साईजच नव्हती, त्यामुळे ती परत पाठीमागे घेऊन आली. आता पाहूयात हा घेऊन जाईल आणि त्या व्यतिरिक्त मी दुसरा घेऊन येईन. पण प्रिंट वगैरे खूपच छान आहे, तुम्ही पाहू शकता. पिंक कलरचा आणि ग्रे कलरचं असं कॉम्बिनेशन आहे आणि एकदम छान आहे. तर ही त्याची पॅन्ट आहे. असं स्लिम वगैरे, आणि आता सध्या ना खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. कोणी स्लिम वगैरे असेल ना खूप छान दिसत कॉर्ड सेट मी पाहिलेला आहे, त्यामुळे म्हटलं चला काहीतरी ट्रेंडिंगमध्ये आहे तर घेऊन टाकूयात. आणि त्यासोबत त्याचा हा टॉप आहे जो की कॉलरमध्ये आहे. घातल्यानंतर ना लुक छान येतो. स्लीव्ज याला मी अटॅच करेल का नाही माहीत नाही, तसं तर स्लीवलेस मला जास्त आवडत नाही. कधीतरी ठीक आहे बाहेर फिरायला वगैरे जायचे त्या कंडिशनमध्ये मी घालते, नाहीतर मग मला आवडत नाही, स्लीव्ज वगैरेच आवडतात. तर असं लॉंग आहे. कॉलरमध्ये ना मला जास्त असं म्हणजे कॉर्ड सेट वगैरे हे तरी मला म्हणजे मला असं वाटतं की मला छान नाही वाटत. पण पाहूयात, आता यांना आवडले म्हणून घेतले. जर घातल्यानंतर चांगलं वगैरे वाटलं तर ठीक, अजून ट्राय पण नाही केलं मी. ज्या दिवशी आणला होता त्याच दिवशी घालून बघा साईज चेक केली होती. त्यानंतर पाठीमागे असे 2 बेल्ट दिलेले आहे याला पाठीमागे, जेणेकरून की आपण जे काही आपली वेस्ट असेल कंबर असेल तिथे ॲडजस्ट करू शकतो. टक्स वगैरे मारायची काही गरज नाही. आणि समोरच्या बाजूने छोटे छोटे असे बटन्स दिलेले आहेत, स्टोनचं वर्क आहे. तर हा एक कॉर्ड सेट होता. त्यानंतर हा तर तुम्ही व्लॉगमध्ये पाहिलाच असेल. याची सुद्धा साईज खूप मोठी आहे, त्याच साईजचा आहे, पण कंपनी जी आहे ना थोडक्यात मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ना ते वेगळं आहे, त्यामुळे ही जी साईज आहे ना ती बसली. तर ही सुद्धा सेम तेच आहे. इथं कॉर्ड सेटच त्या पद्धतीचा, फक्त जे काही प्रिंट आहे ना ती सिंपल आहे, म्हणजे एकदम प्रिंट वगैरे काहीच नाही आहे. ही होती याची पॅन्ट आणि त्यासोबत हा टॉप जो की व्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल. सेम त्याच पद्धतीने, फक्त प्रिंट वगैरे नाही, बटन वगैरे सर्व सेमच आहे. हा कलर ना थोडासा डिफरंट आणि वेगळा वाटला आणि ॲक्च्युली रामच्या ड्रेससोबत सुद्धा मॅच झाला, त्यामुळे हा ठेवला होता मी. आणि याला सुद्धा टाय करण्यासाठी पाठीमागे बेल्ट आहे. फॅब्रिक जे आहे ना ते खादी कॉटनचं आहे. हे दोन्ही जे सेट आहे ना हे सुरुवातीलाच आम्ही दोघीजणी जाऊन घेऊन आलो होतो. तर हे मला बसले होते 1300ला 2. थोडक्यात आता आधीचे जे 2 टॉप होते ते 1200 आणि त्यानंतर हे जे 2 कॉर्ड सेट होते ते 1300ला. तर असं यांचं प्राइसिंग होतं. त्यानंतर हे जे आहे ते घेतले मी परंपरा द वेडिंग कल्चर. बऱ्यापैकी तुम्हाला सर्वांना माहिती असेल, हिंदवी पाटीलचं शॉप जे की क्रोमाच्या समोर आहे. तिथूनच आता सध्या सेल होता, म्हणजे 30 to 40% ऑफ. तर ह्या ड्रेसवरती त्यांनी मला दिलेला आहे 35% ऑफ. याआधी पण एक ड्रेस मी त्यांच्याकडून 1 का 2 आय थिंक घेतलं होतं, पण त्यावेळेस त्या शॉपमध्ये नव्हता. पण ह्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस शॉपमध्ये होत्या. कलेक्शन वगैरे छान होतं बरं का, पण थोडंसं प्राईसच्या बाबतीत मला थोडंसं वाटलं, बाकी काही नाही. कलेक्शन वगैरे चांगलं होतं, बऱ्यापैकी आवडत होतं. डिस्काउंट पण चांगला होता. आणि हा जो ड्रेस आहे ना हा 3 पीस सेट आहे, जो की मला बसला आहे 1200ला. डिस्काउंट करून 1200ला बसलेला आहे. नक्की सांगा मला कसा आहे काय. कलर कॉम्बिनेशन तर छान आहे. त्यावरती ही आहे ओढणी, सुरुवातीला सिंपलच, याच्यामध्ये काय दाखवण्यासारखं नाही, सिंपलच ओढणी वगैरे आहे. तसं तर ना मी नेहमीच 2 पीस सेट वगैरे घालते किंवा अम्ब्रेला फ्रॉक टाईप जे काही टॉप असतील ना ते घालते, मला तसेच आवडतात. पण ह्यावेळेस म्हणलं चला काहीतरी वेगळं ट्राय करूयात. तर याची ओरिजिनल जी प्राइस आहे ना ती आहे 1838. जे वाघोलीमध्ये राहत असेल ना त्यांना माहीत असेल परंपराचं शॉप जे की क्रोमाच्या समोर आहे, तिथे मंगलमूर्ती कॉम्प्लेक्समध्ये. तर तिथूनच हा घेतलाय मी. याला सुद्धा लाइनिंग वगैरे आहे आणि समोरून असं जे काय पॅच वर्क, जो खड्यांचं वर्क आहे ना तर ते आहे. आणि गळ्याला जे आहे ना ती पायपिंग आहे. ही साईज थोडीशी मोठी होते मला, पण थोडंसं म्हणजे साईज वगैरे परफेक्ट केल्यानंतर व्यवस्थित बसेल, म्हणजे टक्स वगैरे घेतल्यानंतर. ऑल ओव्हर जी काही कुर्ती आहे ना ती सिंपल आहे, फक्त कलर मला थोडासा पेस्ट आणि छान वाटला, त्यामुळे मी हा ठेवलाय. बॅक साईडने सुद्धा हा मी डबल एक्सेलमध्ये आणला, कारण की पॅन्ट मग बसली नसते त्यासाठी. तर टॉपला मी फिटिंग करेल आणि टॉप जो आहे तो व्यवस्थित, म्हणजे पॅन्ट जी आहे ती व्यवस्थित बसेल. सिगरेट काइंड ऑफ पॅन्ट आहे याच्यावरती, सिगरेट पॅन्ट तुम्ही थोडक्यात म्हणू शकता.
आणि त्याला सुद्धा ना खाली बॉटमला खूप छान वर्क आहे। ॲक्च्युली हेच मला खूप जास्त आवडलं होतं, काहीतरी वेगळं। पॅन्टला फक्त फ्रंट बाजूने आहे, कमरेला त्यानंतर वेस्टला असं इलॅस्टिक। खूप छान आहे पॅन्ट, फॅब्रिक वगैरे चांगलं आहे, फक्त प्राईसचं मला थोडंसं वाटलं। तर असो, हे पहा अशा कलरची पॅन्ट वगैरे, आणि हा जो आहे तो 3 पीस सेट। आणि त्यानंतर मग या व्यतिरिक्त हा पण 3 पीस सेट आहे। मस्टर्ड येलो कलर म्हणजे माझा फेवरेट कलर आहे, मला खूप जास्त आवडतो कुठेही जा, कपड्यांमध्ये किंवा कशामध्ये सुद्धा। तर हा एक सेट मी घेतलाय। आणि नेमकं काय होतं की लक ना काहीतरी आपण बॅडच म्हणूया, ज्यावेळेस पण मला असं काहीतरी आवडतं ना, ते माझ्या परफेक्ट साईजमध्ये नसतं किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतोच त्यामध्ये। तर याचं असं झालं की याची पॅन्ट खूप टाईट झाली आहे जास्त, त्यामुळे हा सुद्धा मला एक्सचेंज करून आणावा लागेल। आता गावाला जायच्या आधी आम्ही गेलो होतो, म्हणजे 4 ते 5 दिवस ऑलमोस्ट झाले असतील। आता चेंज करून का देईल का नाही हे सुद्धा मला माहीत नाही, तरी सुद्धा जे काय आहे ते तुम्हाला मी दाखवते। सेम असा ड्रेस जो आहे ना तो मी मिंत्रावरती पाहिला होता, ज्याची की प्राइस होती 2200 रुपये। आणि हा जो ड्रेस आहे तो मला फक्त 1100 रुपयामध्ये त्यांनी दिला, कारण की सतत मी तिथे ड्रेस वगैरे घेत असते, त्यामुळे ओळख वगैरे बऱ्यापैकी झाली आहे। जास्त ओपन नाही करत आता, वरवरच तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे व्ही-नेकचा जो काही गळा आहे ना तो आहे। व्ही-नेक ना मला शक्यतो तरी वाटतं की व्ही-नेक मला एवढा छान वठून दिसत नाही, पण तरी सुद्धा मी घेतला होता, कारण की घरी जायची मावशीची यात्रा होती, जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं। तर यात्रेच्या दिवशीच मला हा ड्रेस घालायचा होता, पण त्यावेळेस नेमकं पॅन्टचा इश्यू झाला, त्यामुळे मी हे जो काही सेट होता तो इथेच ठेवून गेले। स्लीव्हला सुद्धा एकदम छान असं वर्क आहे, सिक्वेन्स, त्यानंतर जे काही सिल्कचा धागा असतो ना त्याचं वर्क केलेलं आहे। आणि समोरून सुद्धा डिटेलिंग तुम्ही पाहा, एकदम व्यवस्थित केलेला आहे। आणि कपडा सुद्धा एकदम सॉफ्ट, अगदी म्हणजे बॉडीला असं चिकटून राहील असा कपडा आहे, छान। त्यानंतर जसं स्लीव्हजला वर्क आहे ना तसंच खालच्या बाजूने सुद्धा बॉर्डरला वर्क दिलेला आहे, खूप छान आहे। ॲक्च्युली कॅमेरा जस्टिफाय नाही करणार इतका छान कलर आहे, मस्टर्ड येलो कलर मला तर खूप जास्त आवडला होता। इनरला फॅब्रिक वगैरे सर्व व्यवस्थित होतं, पण पॅन्ट येत नाही, त्यामुळे काहीच ऑप्शन नाही, चेंज करून आणावंच लागेल। हा होता, त्यासोबत ही आहे त्याची पॅन्ट, जी की सिल्कमध्ये आहे। घातल्यानंतर जर हिल्स वगैरे कॅरी केले ना सोबत तर इतकं छान लुक येईल, काही म्हणजे घालायची गरज नाही। एक लॉंग असा झुमका छान, त्यानंतर हिल्स, आणि हातात एखादा ब्रेसलेट किंवा वॉच वगैरे तुम्ही म्हणू शकता, एकदम छान, म्हणजे लुक एकदमच छान येईल असं मला सांगायचंय। तर हा कलर होता, म्हणजे मेहंदी कलर आहे थोडक्यात। ही त्याची पॅन्ट होती सिल्कमधून। आणि त्यानंतर जसं त्या सेटवरती दुपट्टा होता ना त्याच मध्ये हा जो दुपट्टा आहे ना तो आहे। फक्त वर्क याला जे काय आहे ना गोल्डन फॉईल वर्क किंवा बाकीचं जे काही वर्क आहे ना ते छान आहे एकदम। ओढणी तर नाही एकदम, म्हणजे कोणाची वेडिंग वगैरे जर असेल, म्हणजे जवळचं लग्न, मैत्रीण वगैरे काही असं असेल ना तर त्यावेळेस तुम्ही घालू शकता, खूप सुंदर दिसेल आणि लुक सुद्धा खूप छान येईल। जर कलरने तुम्ही अजून फेअर असाल तर अजूनच छान दिसेल हा जो काही कलर किंवा ड्रेस वगैरे आहे। तर ओढणी सुद्धा खूप छान होती, पण बॅड लक जी काही पॅन्ट आहे ती येत नाही, त्यामुळे चेंज करून आणेल। तर असं होतं जे काही माझं कुर्तीचं किंवा जे काही माझी शॉपिंग होती ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि यातला कोणता ड्रेस सर्वात जास्त मला आवडला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।